पंचगंगेच्या पुलावरती आमरण उपोषण व रस्ता रोको करण्याचा इशारा। हातकणंगले तालुक्यातील इंगळी या गावांमधील ओढ्यामधून पंचगंगा नदीपात्रामध्ये दूषित पाणी मिसळत असल्याने या दूषित पाण्यामुळे इंगळी गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। इंगळी गावांमधील ओढ्यामधून 5 स्टार MIDC, कागल व लक्ष्मी इंडस्ट्रीज हातकणंगले यांचे दूषित पाणी सोडले जाते। या पाण्यामुळे या ओढ्याकाठी असणाऱ्या सुपीक जमिनी नापीक व क्षारपड होत चालल्या आहेत। अनेक कुंपणलिकेचे पाणीही दूषित होत आहे। याबाबत इंगळी, साजणी, टिळवणी, हातकणंगले या गावातील अनेक शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत, परंतु राजकीय दबावाखाली याकडे कानाडोळा केला जात आहे। या प्रकरणी संबंधितांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ही शेतकरी वर्गातून होत आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणाची गांभीर्य जाणून देऊन दोन्ही MIDCतून पंचगंगा नदीत मिसळणारे केमिकलयुक्त पाणी न थांबवल्यास सोमवार दिनांक 24/2/2025 पासून पंचगंगा नदीवरील इंगळी रुई पुलावरती आमरण उपोषण करण्यात येणार आहे। तसेच रस्ता रोको आंदोलन देखील केले जाणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इंगळी शहराध्यक्ष केशव नारायण पाटील यांनी निवेदनाद्वारे कळवले आहे। सदरचे निवेदन प्रदूषण अधिकारी सुशील कुमार शिंदे यांना देण्यात आले। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोल्हापूर शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, इंगळी शहर प्रमुख केशव पाटील, अमर चौगुले, शहानूर नायकवडे, विजय शिंदे, अब्बास नायकवडे आदी मान्यवर उपस्थित होते। जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन गुरुभाई हुपरी।